आपल्या सगळ्यांचे आदरणीय, आपल्या सगळ्यांच्या हृदयात असणारे, आपल्या सगळ्यांना जीवनाला दिशा देणाऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं हा आदरांजलीचा कार्यक्रम शासनानं आयोजित केलेला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी सर्वात प्रथम शासनाचा, या विभागातल्या अधिकाऱ्यांचा आणि या कार्यक्रम घडवून आणणारे जे जे बॅकस्टेजला आहेत, पुढे आहेत, या सगळ्यांचाच आभार मानणार आहे, त्यांना थँक्यू म्हणणार आहे आणि मी माझा विषय मांडणार आहे. अर्थात मला सांगितलं होतं की तुम्ही अण्णाभाऊ साठेंवर व्याख्यान द्या. खरं ही व्याख्यान देण्याची वेळ आहे का? म्हणजे मी सकाळपासून जेव्हा विचार करत होतो की आपण नक्की काय बोलायचं आहे, कारण इथं असणारा प्रत्येक माणसाला अण्णाभाऊ साठेंचा साहित्यातलं पान आणि पान माहिती आहे. मग मी वेगळं काय सांगणार आहे? मी कशासाठी उभं राहायचं आहे? अण्णाभाऊ साठेंचा अभ्यास मी जेव्हा करतो किंवा मला अभ्यासक म्हटलं जातं तेव्हा मी विचार करतो की मी अण्णाभाऊ साठेंना काय समजून घेतलंय. जे काही मी समजून घेतलंय तेच तुमच्याशी सांगावं, तेच हितगुज तुम्हाला तुमच्या हृदयापर्यंत पोचवावं, यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. आणि बाकीचे जे काही कार्यक्रम, अण्णाभाऊंच्या शाहिरीचे कार्यक्रम आहेत, कथा वाचनाचे कार्यक्रम आहेत, त्याला जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून मी माझं जे काही मांडणं आहे ते थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आज अण्णाभाऊ साठेंची जयंती 1 ऑगस्ट 1920 या दिवशी 2 घटना घडलेल्या आहेत. लोकमान्य गेलेले आहेत आणि अण्णाभाऊ आलेले आहेत. एक युग बदललेलं आहे. एक स्वातंत्र्याची प्रेरणा जागवणारा महापुरुष आपल्या देशातून गेलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं माणूस म्हणजे काय, माणसाचं जगणं काय, तो स्वतंत्र कसा असतो याची प्रेरणा आपल्या साहित्यातून, आपल्या जगण्यातून मांडणारा एक महापुरुष आपल्या जगात आलेला आहे. अण्णाभाऊंच्या बद्दल आता माझ्या ताई आणि दादा जे काही सूत्रसंचालक करतायत त्यांनी सुरुवातीला सांगितलं की 1.5 दिवसाच्या शाळेत अण्णाभाऊ शिकलेले आहेत. खरं आहे ते. वाटेगाव सारख्या गावात 1.5 दिवसाच्या शाळेत शिकलेला माणूस इतकं मोठं साहित्य उभं करतो. जवळजवळ 33 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, 14 लोकनाट्य, 3 नाटकं आणि पोवाडे, छक्कड, लावण्या, पद, गीत असं विपुल लेखन करणारा माणूस फक्त 1.5 दिवसाच्या शाळेत शिकून करू शकतो का? आज आपण KG मध्ये मुलग्याला घातला तरी ट्युशन शोधायला सुरुवात करतो. एक वेगळा संदर्भ आहे याला की 1.5 दिवसाच्या शाळेत शिकलेला माणूस, ज्याला एवढं महान साहित्य उभं केलेलं आहे, आपल्या लेखणीतून लिहिलेलं आहे, काय प्रतिभा असेल त्याची? आपल्या मुलांना प्रतिभा नसते म्हणून आपण ट्युशन शोधतो की प्रतिभा समजून घेत नाही, हा या निमित्तानं आपण विचार करण्याचा विषय आहे असं मला वाटतं. अण्णाभाऊंच्या साहित्याबद्दल तर मी सांगितलं, पुढेही बरंच वेगळ्या वेगळ्या याच्यातून आपल्या समोर येणार आहे, पोवाड्यातून येणार आहे, कथा वाचनातून येणार आहे, साहित्याबद्दल त्यांची माहिती आहे. आता ताईनं सांगितलं की 5 पिक्चर आलेले आहेत अण्णाभाऊंच्या कथांवर, कादंबऱ्यांवर. डोंगरची मैना, फकीरा, वारण्याचा वाघ असे पिक्चर आलेले आहेत. हे झालं अण्णाभाऊंच्या साहित्याबद्दल. अण्णाभाऊंचं जीवन काय होतं? जेव्हा आपण म्हणतो की अण्णाभाऊ वाटेगावात जन्मले, तिथल्या निवडुंगाच्या जाळीत त्यांचं बालपण गेलं, तिथं खेळले आणि 1.5 दिवसाच्या शाळेनंतर कधीतरी जेव्हा ते इकडे तिकडे फिरायला लागली, इकडे तिकडे बघायला लागली, तेव्हा त्यांनी काय केलं? तेव्हा स्वतः गुरु झाले. आणि मग आपल्या निरीक्षणातून, आपल्या दृष्टीतून, आपल्या आकलनातून ते स्वतःला घडवत गेले. आणि ते जे घडवणं आहे ते पुढे त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित होत राहील असं मला वाटतं. पोट सगळ्यांनाच असतं आणि ते ज्याचं त्यांनाच भरायचं असतं. कोण कुणाच्यासाठी करत नाही, हा सृष्टीचा नियम आहे. अण्णाभाऊ नाही देत, अण्णाभाऊ त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. वाटेगावला शिकत असताना, वाटेगावला लहानपणात असताना तिथं त्यांनी जी काही मौज मजा केली असेल, अंग मेहनत केली असेल किंवा तिथले जे काही रांगडे खेळ खेळले असतील, त्याच्यानंतरही कधीतरी जेव्हा तरुणपणाची जाणीव झाली आणि मग आपण आता आपलं स्वतंत्र आहोत, आपली व्यवस्था केली पाहिजे असं कळल्यावर जेव्हा ते मुंबईला आले, तेव्हा वाटेगाव ते मुंबई हा प्रवास काही सहजासहजी झालेला नाही. म्हणजे लोणावळ्याच्या घाटातली खडी फोडण्यापासून त्या अंबरनाथच्या सेटलमेंटमध्ये बंदी म्हणून, का तर गुन्हेगार जातीत जन्मलेला हा जो ठपका होता, हा इंग्रजांनी मारलेला शिक्का होता, त्या शिक्क्यापायी अंबरनाथच्या सेटलमेंटमध्ये राहावं लागलं. त्यातूनही बाहेर आलेले अण्णाभाऊ जेव्हा मुंबईला येतात आणि मुंबईला आल्यानंतर काहीतरी केलं पाहिजे आणि मग एक रंगारी बदक चाळीतला एक कपडे विकणारा व्यक्ती त्यांच्या ओळखीचा निघतो आणि त्याचं कपड्याचे ओझे घेऊन जायचं, त्याच्याबरोबर प्रवास करायचा आणि याच्यातून त्यांनी मुंबई दर्शन घेतलं. आणि मुंबई म्हणजे काय आहे? मुंबईची जी 2 टोकं आहेत, म्हणजे त्यांच्या एका लावणीत येतं, म्हणजे एका साईडला मलबार हिल येते आणि एका साईडला इकडे परळचा भाग येतो, जो 2 टोकं दाखवले जाते, दारिद्र्य आणि संचित आणि वंचित असं त्याला आपण म्हणू शकतो. ही जी 2 टोकं त्यांनी मांडलेली आहेत
ती त्यांनी त्यात अनुभवलेली आहेत. जेव्हा आपण म्हणतो की 1.5 दिवसाच्या शाळेत अण्णाभाऊ शिकले, तेव्हा अक्षरलेखन, अक्षर ओळख हे आलं कुठून? तर या ज्या ज्ञानेश्वर नावाच्या कापड विकणाऱ्या ग्रस्ताबरोबर जेव्हा अण्णाभाऊ फिरत राहिले, तेव्हा मग रस्त्यावरच्या वेगळ्या वेगळ्या पाट्या, बोर्ड याचे अक्षर काय आहेत ती याच्याकडून समजून घ्यायचं, ते ऐकायचे आणि त्याच्यातून अक्षर ओळख करत घ्यायची. हा ज्ञानेश्वर मुळातच आध्यात्मिक किंवा भाविक असावा आणि मग त्याच्या घरी दररोज पोते वाचन असायचं, वेगळ्या वेगळ्या ग्रंथांचं वाचन असायचं, ते ऐकण्यात या अण्णाभाऊंचं थोडं जडणघडण होत गेली आणि त्यातून अक्षरलेखन, अक्षर वाचन हे जडत गेलं. मुळात प्रतिभा होतीच, पण त्याला व्यक्त करण्यासाठी जे साधन लागतं, साहित्यिक प्रतिभा व्यक्त करण्यासाठी अक्षराचं माध्यम लागतं, कागद लागतो, पेन लागतो. तर ते अक्षराच्या माध्यमासाठी, ती व्यक्त करण्यासाठी ही जी सुरुवात आहे ती या ज्ञानेश्वराच्या माध्यमातून झालेली आहे. आणि आपल्या महाराष्ट्राला एक परंपरा आहे ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंतची. इथंही योगायोग आहे, तो कापड विकणारा ज्ञानेश्वर आहे आणि अण्णाभाऊ म्हणजे तुकाराम आहेत. त्यांचं पाळण्यातलं नाव तुकारामच आहे. हाही योगायोग आपण समजून घेतला पाहिजे. आधुनिक महाराष्ट्रातला संत परंपरेसारखाच्या सामाजिक चळवळीतला किंवा सामाजिक विकासातला एक कालखंड आहे किंवा एक वेगळा ऋणानुबंध आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. मुंबईला 1937 साली आल्यानंतर जसं कापड विक्री बरोबर काम केलं, तर वेगळ्या वेगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत त्यांनी. गिरणी कामगार